नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क पूर्व परीक्षा 2026 यातील 8 विषयांचा अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी पासून भूगोलापर्यंत या सर्व विषयांचा अभ्यास आम्ही आमच्या यूट्यूब साईटवर अवेलेबल केलेला आहे. कृपया यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ज्याद्वारे हे ज्ञान जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. या आठवड्यात आपण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांचा भूगोल पाहतो आहे आणि त्याचाच पाठ म्हणून आजचा भाग भूगोल चाचणी परीक्षा 9 ही नांदेड जिल्ह्याच्या भूगोलावर अवलंबून आहे. नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? उत्तर बरोबर बी मराठवाडा हे आहे. मराठवाड्यात येतो नांदेड. नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणते आहे? तर नांदेड सिटी हे सी नांदेड हे नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. प्रश्न 3. नांदेड जिल्ह्याचे सध्याच्या जिल्हा प्रशासनानुसार क्षेत्रफळ किती आहे? तर नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 10,528 चौरस किलोमीटर एवढे आहे. प्रश्न 4. नांदेड जिल्ह्याचा भूप्रदेश मुख्यतः कसा आहे? तर नांदेड जिल्ह्याचा भूप्रदेश पठारी, सपाट व काही प्रमाणात उंच सकल आहे, म्हणून बी हे याचे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख डोंगररांगांचा सामान्य कल कोणता हे लक्षात ठेवा. सी वायव्य आग्नेय दिशेने या डोंगर रांगा जातात. प्रश्न 6. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख डोंगर रांगामध्ये कोणाचा समावेश होतो? तर नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगामध्ये प्रामुख्याने सातमाळा व निर्मळा या 2 डोंगर रांगांचा समावेश होतो. सातमाळा, निर्मळा, म्हणून हे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्याची सरासरी समुद्र सपाटी पासूनची उंची किती आहे? तर नांदेड जिल्ह्याची सरासरी उंची 489 मीटर आहे समुद्र सपाटीपासून. प्रश्न 8. नांदेड जिल्ह्याच्या भूरचनेत खालीलपैकी कोणते खडक आढळतात? तर नांदेड जिल्ह्याच्या भूरचनेमध्ये 3 प्रकारचे खडक आढळतात. बी आर्कियन, डेक्कन ट्रॅप व गाळाचे खडक, म्हणून बी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 9. नांदेड जिल्ह्याच्या कितीपेक्षा अधिक भागावर दख्खन ट्रॅप किंवा डेक्कन ट्रॅपचा प्रभाव आहे? याचं उत्तर आहे सी 2/3पेक्षा अधिक भागावर नांदेड जिल्ह्यात डेक्कन ट्रॅपचा प्रभाव आहे. प्रश्न 10. डेक्कन ट्रॅप मधील प्रमुख खडक कोणता हे आपल्याला माहित आहे. बेसाल्ट हा खडक आहे, म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? नांदेड जिल्ह्यामधील प्रमुख नदी गोदावरी आहे. हे आपण मराठवाड्याच्या वेळेस बघितलेलं आहे आणि ती जिल्ह्यात 140 किलोमीटर वाहते. गोदावरी, बी हे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची अंदाजे लांबी किती आहे? तर सी 140 किलोमीटर हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी नांदेड जिल्ह्याच्या उत्तर सीमेला आहे? तर नांदेड जिल्ह्याच्या उत्तर सीमेला पैनगंगा नदी आहे आणि ती पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहते. प्रश्न 14. पैनगंगा नदीच्या काठावरील प्रसिद्ध धबधबा कोणता? पैनगंगा नदीच्या काठावरील सहस्रकुंड धबधबा हा अतिशय प्रसिद्ध आहे व तो किनवट परिसरात आहे. म्हणजे सहस्रकुंड धबधबा, पेनगंगा नदी आणि किनवट परिसर. प्रश्न 15. नांदेड जिल्ह्याच्या आग्नेय भागातील नैसर्गिक सीमा कोणती नदी पूर्ण करते? जर नांदेड जिल्ह्याचा आग्नेय भाग बघितला तर मंजिरा आणि मांजरा, बी या नद्या 40 किलोमीटर पर्यंत नैसर्गिक सीमा तयार करते आग्नेय भागात. म्हणजे आग्नेय भागावरचा प्रश्न असला तर मंजिरा आणि मांजरा, बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16. मांजरा नदीच्या नांदेड जिल्ह्यातील प्रमुख उपनद्यांमध्ये कोणत्या नदीचा समावेश होतो? मांजरा नदीच्या 2 मुख्य उपनद्या ज्या आहे मनार व लेंडी या 2 उपनद्या मांजरा नदीच्या नांदेड जिल्ह्यात आहे. मनार व लेंडी या नद्या. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची नांदेड जिल्ह्यातील उपनदी आहे?
कृष्णा, तापी, गिरणा चुकीचं आहे म्हणून ए. आसना ही गोदावरीची नांदेड जिल्ह्यातील उपनदी आहे. प्रश्न 18. नांदेड जिल्ह्याच्या नदी प्रणालीबाबत योग्य संच कोणता? गोदावरी, आसना, सीता, सिद्धा, कृष्णा, कोयना नाही, तापी, गिरणा नाही, भीमा, नीरा नाही म्हणून ए. गोदावरी, आसना, सीता व सिद्धा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. नांदेड मधील विष्णुपुरी प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे आणि तिथं ते धरण बांधलेलं असून ते सिंचन व पाणी पुरवठ्यासाठी त्याचं महत्व आहे. म्हणजे विष्णुपुरी प्रकल्प बी. गोदावरी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20. नांदेड जिल्ह्याची जलप्रणाली मुख्यतः कोणत्या नदी खोऱ्याशी संबंधित आहे? हे सोपं उत्तर आहे. बी. गोदावरी खोऱ्याशी संबंधित आहे. नांदेड जिल्ह्याचे हवामान सामान्यतः कसे आहे? हे सगळ्यांना माहित आहे. उष्ण व कोरडे म्हणून बी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 22. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश पाऊस कोणत्या मान्सून मुळे पडतो? तर नांदेड जिल्ह्यातील बहुतेक पाऊस हा दक्षिण पश्चिम मान्सून पर्यंत म्हणजे जिल्ह्यातील 89% पाऊस दक्षिण पश्चिम मान्सून मधून मिळतो. नैऋत्य मान्सून नाही, दक्षिण पश्चिम मान्सून. प्रश्न 23. नांदेड मध्ये पर्जन्याचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर बी हे योग्य उत्तर आहे. मान्सून काळात पावसाचे केंद्रीकरण हे नांदेडच्या पावसाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रश्न 24. नांदेड जिल्ह्यातील कृषी उत्पादनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा हवामानाचा घटक कोणता? तर बी. मान्सूनचा पाऊस हा कृषी उत्पादनावर सर्वाधिक प्रभाव नांदेड जिल्ह्यात टाकतो. नांदेड जिल्ह्यातील पावसाचा मोठा भाग कोणत्या ऋतूत पडतो? सी. पावसाळा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 26. नांदेड जिल्ह्यातील पर्जन्यमानाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता तुलनेने अधिक पावसाचा प्रदेश असू शकतो? तर याचं उत्तर आहे ए. उत्तरेकडील व ईशान्येकडील उंच भाग. विशेषतः किनवटकडे जो उत्तरेकडील उंच भाग आहे तिथं पर्जन्यमान जास्त आढळते आणि तसंच ईशान्येकडे सुद्धा. प्रश्न 27. नांदेड जिल्ह्यातील शेतीसाठी पर्जन्याची अनिश्चितता कोणती समस्या निर्माण करू शकते? बी. दुष्काळ सदृश परिस्थिती हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. नांदेडच्या हवामानाचे वर्णन करण्यासाठी योग्य जोडी कोणती? तर ए. उष्ण कोरडे हवामान व मान्सून वर अवलंबत्व म्हणून ए हा योग्य पर्याय आहे. नांदेड जिल्ह्यात तापमानात उन्हाळी वाढीचे प्रमुख कारक कोणते? हे पूर्णपणे पठार आहे. बी. अंतर्गत पठारी स्थान हे याचे योग्य कारण आहे. प्रश्न 30. नांदेडमध्ये पर्जन्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा नैसर्गिक स्तोत्र दक्षिण पश्चिमी मान्सून ए हा आहे. 89% पाऊस दक्षिण पश्चिम मान्सून पासून पडतो. प्रश्न 31. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख मृदा कोणती? आता नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काळी मृदा आढळते. ती डेक्कन ट्रॅप पासून बेसाल्ट पासून विकसित झालेली आहे. प्रश्न 32. काळ्या मृदेचे महत्वाचे कृषी वैशिष्ट्य कोणते? हे माहिती आहे आपल्याला. याच्यामध्ये बी. ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते म्हणून बी हा योग्य पर्याय आहे. काळ्या मृदेला सामान्यतः नांदेड जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखले जाते? जलोढ नाही, लॅटेराइट नाही, गाळ नाही. बी. काळी कापूस मृदा या नावाने ओळखले जाते. बी हा योग्य पर्याय. नांदेड मधील काळी मृदा प्रामुख्याने कोणत्या खडकापासून विकसित झाली आहे? इतर महाराष्ट्राप्रमाणे ए. बेसाल्ट पासून काळी मृदा उपलब्ध झालेली आहे. प्रश्न 35. नदी खोऱ्यांमध्ये साधारणपणे कोणत्या प्रकारची मृदा अधिक खोल आढळते? तर याचं उत्तर आहे बी. खोल मृदा, कारण गाळ साचत जातो नदी खोऱ्यांमध्ये. प्रश्न 36. CGWB च्या नांदेड जिल्हा अहवालानुसार काही भागात कोणती मृदा आढळते? तर CGWB चा जो अहवाल आहे त्यानुसार लोमयुक्त मृदा काही भागात नांदेड जिल्ह्यात आढळते. नांदेड जिल्ह्यातील उथळ काळी मृदा कोणत्या भूप्रदेशात अधिक आढळते? उथळ आणि काळी. बरोबर आहे. उंच सखल व उताराच्या
प्रदेशात उथळ काळी मृदा आढळते. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38, नांदेड जिल्ह्यातील खोल काळी मृदा कोणत्या कारणामुळे कृषीसाठी महत्वाची आहे? हा डबल झालेला आहे. याचं योग्य उत्तर आहे ए, की काळी मृदा पाणी किंवा ओलावा धरून ठेवते. प्रश्न 39, खालीलपैकी कोणते पीक नांदेडच्या खरीप पिकामध्ये महत्वाचे आहे? तर याचे उत्तर आहे हे सोयाबीन हे पीक नांदेडच्या खरीप पिकामध्ये महत्वाचे आहे. पण सोयाबीन शिवाय कापूस, ज्वारी, तूर, मका आदी खरीप पिके घेतली जातात. प्रश्न 40, खालीलपैकी कोणते नांदेडमधील प्रमुख रब्बी पीक आहे? नांदेडमध्ये हरभरा हे प्रमुख रब्बी पीक आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख तेलबियांपैकी एक कोणती? तर एक करडई हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 42, खालीलपैकी कोणते नांदेडमधील महत्वाचे कडधान्य आहे? तर कडधान्यामध्ये तूर जास्त होते नांदेड जिल्ह्यामध्ये, म्हणून ए तूर हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 43, खालीलपैकी कोणता पीक समूह नांदेडच्या कृषी स्वरूपाशी सर्वाधिक संबंधित आहे? सोपं उत्तर आहे ए कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, म्हणून ए हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 44, नांदेडमधील शेतीच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा जलस्रोत कोणता? एकच आहे, एक तर मान्सून पाऊस व नदींमधील जल, म्हणून ए हा योग्य पर्याय आहे. नांदेड जिल्ह्यातील कृषी हवामानापैकी खालील योग्य विधान आहे. एक खरीप व रब्बी दोन्ही हंगाम आहे, फक्त खरीप आहे, फक्त रब्बी आहे, बारमाही. बी सी डी चुकीचं आहे, म्हणून ए खरीप व रब्बी दोन्ही हंगाम नांदेड जिल्ह्यात आहे. प्रश्न 46, नांदेड मधील प्रसिद्ध विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? हे मगाशी बघितलंय, तो गोदावरी नदीवर आहे. ए. प्रश्न 47, विष्णुपुरी धरणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर तो सिंचन व पाणी पुरवठा आहे. बी. प्रश्न 48, नांदेड जिल्ह्यातील जलसंधारणाच्या दृष्टीने कोणती नदी सर्वाधिक महत्वाची आहे? गोदावरीचे खोरे, म्हणून हे गोदावरी हे बरोबर उत्तर आहे. नांदेड जिल्ह्यातील भूजलावर कोणत्या भूरचनेचा विशेष प्रभाव आहे? बी सी डी चुकीचं आहे. दख्खन ट्रॅप बेसाल्ट इतर महाराष्ट्राप्रमाणे, म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 50, बेसाल्ट खडकात भूजलाच्या हालचालीसाठी कोणती रंध्रता महत्वाची असते? तर बेसाल्ट खडकामध्ये दुय्यम रंध्रता जी असते ती महत्वाची असते. दुय्यम रंध्रता म्हणजे बेसाल्ट खडकामध्ये ज्या भेगा व सांधे असतात ते भूजल साठवण्यासाठी महत्वाचे असतात, म्हणून बी दुय्यम रंध्रता हे महत्वाचे. प्रश्न 51, खालीलपैकी कोणता नांदेड मधील प्रमुख सिंचन प्रकल्प आहे? हे आपल्याला माहिती आहे, विष्णुपुरी प्रकल्प हा नांदेड मधील प्रमुख सिंचन प्रकल्प गोदावरीवर आहे. प्रश्न 52, नांदेड मधील सिंचनाचा विस्तार वाढल्यास सर्वाधिक फायदा कोणत्या कृषी घटकाला होईल? तर याचंही योग्य उत्तर हे आहे, कोरडवाहू शेतीवरील अवलंबित्व कमी होईल, म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 53, नांदेड जिल्ह्यातील प्रमुख जलसंपत्तीचे योग्य संयोजन कोणते? गोदावरी, मांजरा, कृष्णा, कोयना, तापी, गिरनार, नर्मदा. बी सी डी चुकीचं आहे. गोदावरी, मांजरा, पैनगंगा आणि मनार नदी, म्हणून ए हा योग्य पर्याय आहे. नांदेड जिल्ह्यातील नदीकाठची जमीन सामान्यतः कृषीसाठी का उपयुक्त आहे? याचं कारण आहे गाळ साठला जातो, म्हणून हे गाळाचे संचयन योग्य उत्तर आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे महत्व कोणत्या क्षेत्रातील संबंध आहे? विष्णुपुरी प्रकल्प शहराला पाणी पुरवठा, सिंचन, शेतीसाठी, म्हणून ए सिंचन व पाणी पुरवठा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 56, नांदेड जिल्ह्यातील वनक्षेत्र कोणत्या भागात तुलनेने आढळण्याची शक्यता आहे? तर नांदेडमध्ये फारच कमी आहे, पण ते डोंगराळ आणि उंच प्रदेशामध्ये आहे. किनवट तालुका कोणत्या वैशिष्ट्यांसाठी, भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो? आपण बघितलं किनवटला सहस्रकुंड धबधबा आहे, म्हणून बी डोंगराळ वनक्षेत्र व सहस्रकुंड धबधबा हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 58, सहस्रकुंड धबधबा कोणत्या नैसर्गिक घटकाशी संबंधित आहे? तर सहस्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर आहे आणि त्या पैनगंगेशी
रिलेटेड किंवा संबंधित आहे. प्रश्न 59, नांदेडच्या उत्तरेकडील भूप्रदेशाचे उत्तरा साईडला जो भूप्रदेश आहे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे किनवटकडचा डोंगराळ आणि उंच भाग. तसेच ईशान्येकडे सुद्धा तुलनेने डोंगराळ भाग आहे. प्रश्न 60, नांदेड मधील भौगोलिक विविधतेचे योग्य वर्णन कोणते? डोंगर, पठार, उतार, नदी खोरे. बी सी डी चुकीचं आहे, म्हणून ए डोंगर, पठार, उतार आणि नदी खोरे हे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या किती तहसील आहे हे माहित आहे. सी 16 हे योग्य उत्तर आहे. 16 तहसील आहे. नांदेड जिल्ह्यात किती उपविभागीय कार्यालय आहे? प्रश्न क्रमांक 62. नांदेडमध्ये 8 उपविभागीय कार्यालय आहेत. लक्षात ठेवा, 16 तहसील, 8 उपविभागीय कार्यालय. 63, खालीलपैकी कोणता नांदेड तालुक्यातील जिल्हा आहे? याचं उत्तर सोपं आहे, हे किनवट हा तालुका आहे. प्रश्न 64, खालीलपैकी कोणता नांदेड जिल्ह्यातील तालुका नाही? आता यामध्ये पुसद जे आहे हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, मात्र देगलूर, भोकर, कंधार हे सगळे नांदेड मधील तालुके आहेत. नांदेड जिल्ह्याच्या उत्तरेकडील भौगोलिक क्षेत्राचे संबंधित तालुका. उत्तरेकडे किनवट आहे, डोंगराळ प्रदेश. प्रश्न 66, नांदेड जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती होती? ती होती 33.61 लाख. सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 67, 2011च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 319 प्रति चौरस किलोमीटर एवढी होती. प्रश्न 68, 2011च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्याचा साक्षरता दर किती होता? तो होता 75.45%. लिटरसी रेट. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या प्रकारचे होते? तर बी हे शहरापेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात, म्हणून बी हे योग्य उत्तर. म्हणजे ग्रामीण लोकसंख्या 24.47 लाख होती तर शहरी लोकसंख्या 9.14 लाख होती. प्रश्न 70, नांदेड जिल्ह्याच्या लोकसंख्या भूगोल कोणत्या वैशिष्ट्याने स्पष्ट होतो? तर हे ग्रामीण लोकसंख्येचे प्राबल्य हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 71, नांदेडच्या अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे? तर याचं उत्तर कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. प्रश्न 72, नांदेड मधील कृषी आधारित उद्योगांना कोणत्या घटकांमुळे चालना मिळते? तर नांदेडमध्ये होणारी जी विविध प्रकारची पिकं आहे त्यामुळे कच्च्या मालाची, कृषी मालाची उपलब्धता हे याचे योग्य उत्तर आहे. यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, डाळी आहे, यावर आधारित विविध उद्योग तुम्हाला नांदेड जिल्ह्यात. रिपीट झालेला प्रश्न, नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादनासाठी कोणती मृदा विशेष अनुकूल आहे? याचं उत्तर आहे हे काळी मृदा, आपण बघितलेलं आहे. प्रश्न 74, नांदेडच्या भौगोलिक स्थानिक फायदा कोणत्या राज्याच्या संपर्काच्या दृष्टीने महत्वाचा आहे? आता नांदेडला लागून आपल्याला तेलंगणा व पूर्व आग्नेय दिशेला तेलंगणा तर दक्षिणेकडे कर्नाटक आहे, म्हणून ए तेलंगणा आणि कर्नाटक नांदेडला भौगोलिक दृष्टीने फायद्याचं आहे. प्रश्न 75, नांदेड जिल्ह्याच्या पूर्वेकडील आंतरराज्यीय सीमा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर जर पूर्वेकडील आंतरराज्यीय सीमा बघितली तर ती तेलंगणा राज्याशी आहे. प्रश्न 76, नांदेडच्या दक्षिणेकडील आंतरराज्यीय सीमा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ते आहे कर्नाटक राज्य, दक्षिणेकडे आहे आणि तेलंगणा पूर्वेकडे आहे. नांदेडच्या उत्तरेस असलेला जिल्हा कोणता? हे सोपं आहे, यवतमाळ हा जिल्हा नांदेडच्या उत्तरेस आहे. प्रश्न 78, नांदेडच्या नैऋत्य दिशेला कोणता जिल्हा आहे? तर लातूर जिल्हा नांदेडच्या नैऋत्य दिशेला आहे. प्रश्न 79, नांदेडच्या पश्चिम दिशेला खालीलपैकी कोणते जिल्हे संबंधित आहे? तर परभणी व हिंगोली हे जिल्हे पश्चिम दिशेशी संबंधित आहे नांदेडच्या.
प्रश्न 80. नांदेडच्या भौगोलिक स्थानामुळे त्याचे महत्व कोणत्या दृष्टीने वाढते? तर ए आंतरराज्यीय संपर्क, कारण बॉर्डर स्टेट बरेच आहे, कर्नाटका, तेलंगणा. प्रश्न 81. खालीलपैकी योग्य नदी वैशिष्ट्य जोडी कोणती? ए पैनगंगा सहस्रकुंड बरोबर आहे, गोदावरी ठोसेघर चुकीचं, मांजरा लोणार चुकीचं, मनार कोयना चुकीचं आहे. ए पैनगंगा सहस्रकुंड धबधबा आहे, हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 82. खालीलपैकी योग्य नदी उपनदी कोणती? मांजराची मनार आहे, बरोबर आहे. गोदावरी कोयना काही संबंध नाही, पैनगंगा मोठा काही संबंध नाही, कृष्णा लेंडी काही संबंध नाही, म्हणून हे मांजरा मनार हे बरोबर उपलब्ध आहे. मनार आणि लेंडी या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न 83. खालील विधान विचारात घ्या. नांदेड दख्खन पठारावर आहे, जिल्ह्यात दख्खन ट्रॅपचा मोठा विस्तार आहे, जिल्ह्याचा प्रमुख नदी प्रवाह गोदावरीशी संबंधित आहे. याचे उत्तर आहे 1, 2, 3. तिन्ही विधान बरोबर आहे, म्हणून डी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 84. नांदेडच्या नदी प्रणालीबाबत कोणते चुकीचे विधान आहे? गोदावरी जिल्ह्यातून वाहते, बरोबर आहे. पैनगंगा उत्तर सीमेशी संबंधित आहे, मांजरा आग्नेय सीमेशी संबंधित आहे, हेही बरोबर आहे. कृष्णा नदी डी डी हे चुकीचं उत्तर आहे, विधान चुकीचं आहे, म्हणून डी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 85. नांदेड जिल्ह्यातील दख्खन ट्रॅपच्या उपस्थितीचा सर्वाधिक प्रमाण कोणत्या घटकावर होतं? सोपय, मृदा व भूजल, म्हणून ए हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 86. खालीलपैकी नांदेडच्या भौगोलिक प्रदेशाचे सर्वात योग्य वर्णन कोणते? तर बी हे याचे योग्य उत्तर आहे. दख्खन पठारावरील उंच सखल प्रदेश व नदी खोरे, यात डोंगर आहे, उतार आहे, पठार आहे आणि गोदावरीचे खोरे आहे. प्रश्न 87. खालीलपैकी कोणता घटक नांदेडमध्ये काळी मृदा तयार करण्यास कारणीभूत आहे? हा परत रिपीट झाला आहे. बेसाल्ट खडकाचे अपक्षय होऊन त्यापासून काळी मृदा तयार होते, म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 88. नांदेडच्या कृषी पद्धतीबाबत योग्य निष्कर्ष कोणता? तर यात खरीप रब्बी हंगाम दोन्ही महत्वाचे आहे, हे महत्वाचं निष्कर्ष आहे, कारण फक्त फळबागा, फक्त सागरी पिके, फक्त चहा लागू होत नाही, म्हणून हे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्यातील नदी खोऱ्यांचा कृषी विकासात मुख्य फायदा कोणता? सोपा आहे, सुपीक मृदा व पाण्याची उपलब्धता ही नदी खोऱ्यांमुळे होते, म्हणून ए हा योग्य पर्याय आहे. खालीलपैकी कोणते विधान नांदेडच्या पावसाबाबत योग्य आहे? बी सी डी चुकीचा आहे. ए 89% पाऊस दक्षिण पश्चिम मान्सून कडे पडतो, म्हणून ए हे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्याचा भौगोलिक अक्षांश साधारणतः कोणत्या मर्यादेत येतो? तर त्याचे उत्तर आहे 18°16 ते 19°55 उत्तर, यामध्ये अक्षांश आहे. तर रेखांश मात्र 76.56 ते 78.19 पूर्व असा येतो. नांदेड जिल्ह्याची उत्तरेकडील सीमा आपण मग अशीच बघितलंय, पैनगंगा हे उत्तर आहे, बी हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता नांदेडच्या पूर्वेकडील भौगोलिक संबंध दर्शवतो? आता नांदेडच्या पूर्वेला तुम्ही जर बघितलं तर तेलंगणा राज्य आहे, म्हणून ए तेलंगणा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 95. नांदेड जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचा शेतीवर परिणाम करणारी प्रमुख मृदा कोणती? हे आपल्याला माहित आहे, ए काळी मृदा, म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 96. खालीलपैकी कोणता संच नांदेडच्या प्रमुख कृषी पिकांचा आहे? बी बघूया, चहा कॉफी बरोबर नाही, सी सफरचंद अक्रोड बरोबर नाही, डी नारळ सुपारी बरोबर नाही, म्हणजे ए कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर हे याचे योग्य उत्तर आहे. नांदेड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता घटक मान्सून मृदा पीक संबंध दर्शवतो? ऑप्शन 4 दिलेले, त्यातला दुसरा, हिमवृष्टी उपयोगाचा नाही, समुद्री पाऊस उपयोगाचा नाही, वाळवंटी वारे नाही. बी सी डी आउट, म्हणजे ए दक्षिण पश्चिम मान्सून, काळी मृदा, कापूस आणि सोयाबीन, ए हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 98. नांदेड जिल्ह्याच्या भूजलाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य उदाहरण कोणते? बेसाल्ट मधील भेगा भूजलासाठी महत्वाचे आहे, ए हे योग्य उदाहरण आहे, बी सी डी बरोबर नाही.
प्रश्न 99. खालीलपैकी नांदेड जिल्ह्याशी संबंधित योग्य भौगोलिक स्थळ वैशिष्ट्य कोणता? तर यामध्ये किनवट सहस्रकुंड हे बरोबर उत्तर आहे. BCD चुकीचं आहे. प्रश्न 100. खालीलपैकी नांदेड जिल्ह्याच्या भूगोलाचे सर्वाधिक अचूक समरी किंवा संक्षिप्त वर्णन कोणतं आहे? आता BCD लागू होत नाही इथं, म्हणून हे दख्खन पठारावरील गोदावरी केंद्रित काळी मृदा व मान्सून आधारित कृषी प्रदेश हे नांदेड जिल्ह्याच्या भूगोलाचं वैशिष्ट्य आहे.